सर्वाघटी राम सांगितलेला आहे, याचा अर्थ प्रत्येकाच्या अंतकरणात राम आहे. तुझ्यातही राम आहे, माझ्यातही राम आहे, रावणातही राम आहे, आणि रामात तो राम आहेच. म्हणजे दुष्ट प्रवृत्तीच्या लोकांमध्ये सुद्धा तोच देव आहे आणि सत्यानं वागणाऱ्यांच्यात सुद्धा तोच देव आहे. म्हणून देव आहे, प्रत्येकाच्या अंतकरणात राम आहे, पण प्रत्येकाच्या अंतकरणात तुकाराम नाही. देवत्वानं नमस्कार करायचा पण साधुत्वानं नमस्कार करायचा नाही, हा साधुत्वाचा अपमान आहे. म्हणून साधूजवळ हित प्राप्त होतं, पण साधू आता आहेतच किती आणि राहिलेतच किती. पण साधूंचं वाङ्मय आहे, त्या वाङ्मयाचं नाव म्हणजे तुकाराम गाथा. वाङ्मय प्रत्यक्ष भगवंत आहे, नवे नवे साधूच आहेत ते. ज्ञानेश्वरी जवळ गेल्याच्या नंतर जसं लेकरू भुकेनं तहानलेला आहे आणि आईचा जसा पान्हा त्याच्यासाठी सुटतो, तशा पद्धतीनं ज्ञानेश्वरी